नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा लघुपटाचं, एका शॉर्ट फिल्मचं विश्लेषण करणार आहोत जो बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो. हा लघुपट एका अशा ज्वलंत विषयावर प्रकाश टाकतो जो आपल्या अगदी डोळ्यासमोर असतो, पण तरीही आपण तो पाहू शकत नाही. तो विषय म्हणजे किशोरावस्थेतील मुलांचं मानसिक दुःख आणि त्यांचा मूक संघर्ष. रोजच्या धावपळीत मुलांची ही घुसमट कशी लपून जाते हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात आधी हा प्रश्न पडतो की किशोरावस्थेतील हे दुःख एवढ्या उघडपणे समोर असूनही लपलेलं का राहतं? विचार करा, आपण सगळेच आपल्या आधुनिक आयुष्यातील धावपळीत, ऑफिसच्या कामात एवढे व्यस्त असतो की अगदी चांगल्या हेतूने वागणाऱ्या पालकांकडूनही मुलांच्या या मूक संघर्षाकडे दुर्लक्ष होतं. घरातीलच किंवा वर्गातील एखादं मूल आतून किती तुटत आहे हे अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. हे किती भयंकर आहे ना? आता इथे दिसणारा हा तीव्र विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणार आहे. एका बाजूला आईचं कॉर्पोरेट जग आहे. ती फोनवर कामाबद्दल बोलताना अधिक सक्रिय आणि आक्रमक होण्याबद्दल बोलत आहे. तिच्या आवाजातील तो ताण, ते प्रेशर अगदी स्पष्ट जाणवतं. आणि बरोबर त्याच वेळी नाश्त्याच्या टेबलावर बसलेला तिचा मुलगा, त्याचं स्वतःचं एक वेगळंच न ऐकलेलं वास्तव आहे. एकाच घरात, एकाच टेबलावर बसूनही आईच्या कामाची आक्रमकता आणि मुलाचा एकाकीपणा यातील हा दुरावा खूप काही सांगून जातो. आणि घरात फक्त दुर्लक्षच आहे असं नाहीये, तर अपेक्षांचं एक भलं मोठं ओझं सुद्धा आहे. वडिलांचं हे वाक्य बघा, मला खराब कामगिरीची पुनरावृत्ती नको आहे. बापरे, शैक्षणिक कामगिरीवर असलेला हा एवढा कठोर भर घरातील वातावरण कसं एका क्षणात बदलून टाकतो हे यातून दिसतं. ज्या वयात मुलाला भावनिक आधाराची, मोकळ्या संवादाची सर्वात जास्त गरज असते, तिथे फक्त मार्क्स आणि यश यावरच सगळं अवलंबून असतं. यामुळे साहजिकच त्या मुलाचा आतला संघर्ष अधिकच गुदमरून जातो. बरं, घरच्या या तणावपूर्ण वातावरणानंतर आता शाळेत तरी परिस्थिती वेगळी असेल असं आपल्याला वाटतं. पण दुर्दैवाने तसं नाहीये. जेव्हा एखादा विद्यार्थी आधीच अशा मानसिक आघातातून जात असतो, तेव्हा तो साहजिकच विसराळू किंवा गोंधळलेला असू शकतो. पण इथे शिक्षिका त्याला समजून घेण्याऐवजी चक्क निष्काळजी किंवा स्लोपी असा टॅग लावून मोकळ्या होतात. वरवर दिसणारं लक्षण वेगळं आणि त्यामागील मूळ कारण वेगळं हे समजून घेण्यात आपण मोठे लोक कसे कमी पडतो याचं हे एक अत्यंत विदारक उदाहरण आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. वर्गातील हे विषारी वातावरण कसं तयार होतं हे या 3 पायऱ्यांमधून अगदी स्पष्ट होतं. पहिल्यांदा तो तणावग्रस्त विद्यार्थी ॲन ऑफ ग्रीन गेबल्स वाचताना अडखळतो. त्यानंतर त्याचा एक वर्गमित्र मध्येच अडथळा आणतो आणि त्याच्या वाचनाची चक्क खिल्ली उडवतो. पण सर्वात धक्कादायक भाग कोणता माहितीये का? ती तिसरी पायरी, जिथे शिक्षक या छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला थांबवण्याऐवजी एक प्रकारे त्याला प्रोत्साहनच देतात. मोठ्या माणसांच्या समोर असा सार्वजनिक अपमान कसा खपवून घेतला जातो हे बघून खरंच संताप येतो. त्या वर्गमित्राने वापरलेला हा विशिष्ट अपमान ऐका. तो म्हणतो, गॅस्ली म्हणजे भयंकर, अगदी तुझ्या सध्याच्या वाचनासारखं भयंकर. यातली क्रूरता अगदी स्पष्ट आहे. पण याहूनही जास्त वेदनादायक गोष्ट काय आहे? त्यावर शिक्षिकेची प्रतिक्रिया. त्या म्हणतात, वेल डन म्हणजे खूप छान. आता विचार करा, ज्या व्यक्तीने अशावेळी संरक्षण द्यायला हवं, तीच व्यक्ती जेव्हा छळाचं समर्थन करते, तेव्हा त्या आधीच खचलेल्या विद्यार्थ्याची मानसिक अवस्था काय होत असेल? नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. एका विद्यार्थ्याचा संपूर्ण दिवस कसा एका भयानक दुष्टचक्रात अडकलेला असतो ते या घटनाक्रमावरून आपल्या लक्षात येईल. सकाळी घरी पालकांचा अभ्यासासाठीचा दबाव, दुपारी शाळेत वर्गामध्ये सगळ्यांसमोर झालेला तो सार्वजनिक अपमान, आणि मग संध्याकाळी थेट शाळेतून काढून टाकण्याची धमकी. ज्या संस्थांनी म्हणजे कुटुंब आणि शाळा यांनी त्याचं रक्षण करायला हवं होतं, त्याच त्याच्यासाठी शिक्षा बनत आहेत. हा घटनाक्रम खरोखरच मन हेलावून टाकणारा आहे. आणि जेव्हा शाळेत शिस्तभंगाची बैठक होते ना, तेव्हा तर कहरच होतो. मुख्याध्यापकांचं हे वाक्य ऐका, तुला याची जाणीव आहे का की तुला शाळेतून काढून टाकले जाऊ शकले असते? म्हणजे संपूर्ण प्रकरणाचं खापर शेवटी त्या पीडित विद्यार्थ्यावरच फोडलं जात आहे. तो ज्या रॅगिंगला बळी पडत आहे त्याकडे अगदी सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. संस्थात्मक यंत्रणा अनेकदा मुलांबद्दलची सहानुभूती बाजूला ठेवून केवळ शिस्त आणि नियमांना कसं जास्त महत्त्व देतात हे ते अतिशय सुस्पष्टपणे उलगडतं. इथे आपण मोठ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या या शब्दांची नव्याने व्याख्या करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एखाद्या मुलाला गोंधळी किंवा निष्काळजी म्हणतो, तेव्हा तो आपला म्हणजे प्रौढांचा दृष्टिकोन असतो. आपल्याला वाटतं तो एक बेजबाबदार मुलगा आहे. पण थांबा, त्यामागचं लपलेलं वास्तव काहीतरी वेगळंच असू शकतं. हे त्याचे चारित्र्य दोष नाहीत, तर ती एका सतत छळ सहन करणाऱ्या आणि दुर्लक्षित किशोरवयीन मुलाची मदतीसाठीची आर्त हाक असू शकते. आपण फक्त आपला दृष्टिकोन बदलला तर वागण्यामागचं खरं कारण नक्कीच दिसू शकतं. आता हे बघा,
जेव्हा संवादाची थोडीफार शक्यता निर्माण होते तेव्हा नक्की काय घडतं? आई एका क्षणासाठी काळजी व्यक्त करते आणि विचारते, ती मुलं अजूनही तुला त्रास देत आहेत का? हा खरोखरच संवादाचा एक अतिशय महत्त्वाचा क्षण असू शकला असता. पण दुसऱ्याच सेकंदाला ती तात्काळ दुसऱ्या गोष्टीत विचलित होते. फोनवरती म्हणते, एका कामासाठी घरी ये, 1 सेकंड, आणि ती पुन्हा आपल्या बिझनेसच्या जगात हरवून जाते. पालकांच्या हस्तक्षेपाची ही केवढी मोठी शोकांतिका आहे. तो संवाद अत्यंत क्षणभंगूर ठरतो आणि मूळ समस्येला अजिबात स्पर्शही करत नाही. अंतिम विरोधाभास, अभ्यासक्रम विरुद्ध वर्गातील वास्तव. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. शाळा सिद्धांतामध्ये काय शिकवतात आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये काय घडू देतात यातील हा अत्यंत धक्कादायक विरोधाभास आहे. वर्गात जो अभ्यासक्रम शिकवला जात आहे त्याकडे जरा लक्ष द्या. विद्यार्थ्यांना 4 आर्य सत्य शिकवली जात आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जग दुःखाने भरलेले आहे. हे तत्वज्ञान विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करायला लावलं जात आहे. पुस्तकातील हे ज्ञान अत्यंत सखोल आहे, पण ते खऱ्या आयुष्यात त्याच वर्गात कसं लागू केलं जातं हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच तो सर्वात मोठा विरोधाभास समोर येतो. जगातील दुःखाबद्दल असं मोठं तत्वज्ञान शिकवल्यानंतर लगेचच शिक्षिका वर्गातून निघून जाते आणि म्हणते, कोणतेही पर्यायी शिक्षक उपलब्ध नाहीत, त्यामुळे सर्वांनी नीट वागावे अशी माझी अपेक्षा आहे. असं म्हणून शिक्षिका तो वर्ग अक्षरशः वाऱ्यावर सोडून जाते. आणि तुम्हाला माहिती आहे, यामुळेच नेमकी अशी एक पोकळी निर्माण होते जिथे कोणाचंच नियंत्रण नसतं आणि याच पोकळीत खऱ्या अर्थाने दादागिरी, छळ आणि दुःख फोफावतं. दुःख शिकवणारेच दुःखासाठी अनुकूल वातावरण तयार करून जातात. हे किती भयंकर आहे. सरते शेवटी आपण या एका जळजळीत प्रश्नापाशी येऊन थांबतो. जर एखादा अभ्यासक्रम सहानुभूती शिकवतो परंतु शाळेचं वातावरण क्रूरतेला परवानगी देतं, तर विद्यार्थी खरोखर काय शिकत आहे? हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. तरुणांच्या मानसिक आरोग्याभोवती असलेले हे संस्थात्मक अपयश आणि आपल्या व्यवस्थेतील त्रुटी यावर सर्वांनी सखोल चिंतन करण्याची आज खरी गरज आहे. याचं उत्तर शोधणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हे विश्लेषण इथेच संपत आहे, पण यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.